पण महाराज तुम्ही पूर्ण झाले ठीक आहे, पण आम्ही कसं समजायचं तुमची पूर्णतेचं लक्षण काय, आमच्या पूर्णतेची काय लक्षण आहेत, या अभंगात महाराजांनी सांगितली. त्यातील अत्यंत गोड एक लक्षण पहिल्या चरणात आहे. झाला देव जीव झाला, 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 संसार तो कडू झाला, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, देव जीव झाला, संसार तो कडू झाला, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर. आता आम्ही ज्ञानगंगेतनं आलो, आता आम्ही पूर्णता जीवन झालो, आम्हाला पूर्णता प्राप्त झाली, आम्ही पूर्ण झालो. कशावरून महाराज? आता आमचं जीवन भोगानं नाही तृप्त झालं, आम्ही देवानं तृप्त झालो. आम्ही भोगानं तृप्त होण्याच्या प्रयत्नात आहोत, पण झाले कोणी तृप्त? हो, विषय सेविता कोण तृप्त झाला नाही? मग कोणीच नाही. बघा तुम्ही, ज्याचा 1 एकराचा संसार आहे तोही सुखी नाही, आणि ज्याचा 10 एकराचा आहे तोही सुखी नाही. ज्याचा 1 लेकराचा आहे तोही सुखी नाही, आणि ज्याचा 10 एकराचा आहे लेकराचा आहे तोही सुखी नाही. ज्याचा 1 खोलीचा संसार आहे तोही सुखी नाही, ज्याच्या 10 खोल्याचा संसार आहे तोही सुखी नाही. ज्याचा 1 बायकोचा संसार आहे, थांबा ना, पुढचं ऐकून घ्या ना तुम्ही, गडबड कम करायला लागली तुम्ही. ज्याचा 1 बायकोचा संसार आहे तोही सुखी नाही, ज्याचा बिना बायकोचा संसार आहे तोही सुखी नाही. मला असं म्हणायचं होतं, तुम्ही मागची अनुवृत्ती करून लगेच 10च्या नादी लागली होती. तसं नका, गडबड नका करायचो. नाही तृप्ती, विषयी सेविता कोण तृप्त झाला. मुळात तृप्ती, परवा दिवशी चैतन्य महाराजांनी गोड चिंतन केलं. पूर्णता, तृप्ती, शांती हे शब्द संसाराकरता झालेलेच नाहीयेत. विठाला विठाला, मग संसाराकरता कोणते शब्द? दुःख, वैताग, हे संसाराकरता आहेत. आम्ही आता भोगानं नाही, आम्ही देवानं तृप्त झालो. देवे जीव झाला किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख, ते सुख आम्हाला प्राप्त झालं. जीव म्हणजे काय? आमचं अंतःकरण स्थिर झालं आणि आत्मानंदाचं भान झालं. आम्हाला काही क्षणापुरतं होतं, त्या साधूला कायम होतं. आपल्या जीवाला ना वेदांतानं 2 सुख सांगितली पूर्ण. कोणती? एक सुषुप्तीचं आणि एक वृत्ती संधिकाल. कोणती कोणती सुख आहे जीवाला? एक सुषुप्ती, साचची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा, तो ब्रह्मभाव साचुकारा म्हणून येता. किंवा श्रुतिवचन आहे बाबा ते, सौम्य सतः तदा संपन्नो भवती. हे सौम्या, तो स्वतः तो जीवात्मा तदा म्हणजे सुषुप्ती काले संपन्नो भवती, तेव्हा तो ब्रह्म सुखच भोगत असतो. जर जागृती आणि स्वप्नावर जर वृत्ती गेली नाही तर ती ब्रह्म समाधीच आहे, तो ब्रह्मभावच आहे. तो ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. आणि दुसरं जीवाला एक सुख आहे, मग ते आंशिक आहे. कोणतं आहे? वृत्ती संधिकाल. ऐका बरं, 2 मिनिटात समजावून सांगतो. एक विषयाची इच्छा झाली की मन चंचल होतं, मन चंचल होतं. तो विषय मला पाहिजे, तो विषय मला पाहिजे. आणि तो विषय मिळाला की अंतःकरण स्थिर होतं, आत्मानंदाचं भान पडतं आणि मी सुखी ही अनुभूती त्याला त्या क्षणाला येते. पहिली इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेची पूर्ती झाली, दुसरी इच्छा अजून निर्माण व्हायची आहे. हा मधला जो काळ आहे त्याला वृत्ती संधी काल म्हणतात.
आमचा फार थोडा असतो. आम्हाला जेवण झालं काय लागत, ज्याला जे लागत ते झालं की झोप लागते, झोप झाली की चहा लागते, चहा झाले की पुन्हा ते लागत, ते झालं की पुन्हा भूक लागते, पुन्हा ते लागत. सगळी लाईन लावून घ्या. पण साधूची इच्छाच संपलेली असते. मग तो वृत्ती संधिकाळ त्यांचा एवढा दीर्घ असतो, त्यांचं अंतःकरण एवढं स्थैर्याला प्राप्त झालेलं असतं. सदैवा समाधी विश्वरूपी अशी त्याला प्राप्ती होते. असं आमचं जीवन देवानं तृप्त झालं. देवे जीव झाला. आणि महाराज देवानं जीव झाला मगाशी बोललो. हा पेला भरलेला आहे कशावरून? ज्या अर्थी आता त्याच्यामध्ये दुसरं पाणी बसत नाही त्यावरून. आमचं जीवन पूर्ण का? कारण आता आम्हाला संसारात मन रमत नाही. संसार तो कडू झाला. ज्ञानोबराच्या 1-2 ओव्या देतो ना 8 तास घेतो. लय गोड ओळ ज्ञानोबरायच्या. हो, फळली केळी उन्मळे, ऐकताय ना? फळली केळी उन्मळे. केळीचं झाड असतं आणि तिला फळ आले. आधी ते कमळ असतं, सरळ असते. पुन्हा ते कमळ थोडं मोठं होतं, ते थोडी वाकती. पुन्हा मोठं होतं, थोडी वाकती. पुन्हा मोठं होतं, पूर्ण वाकती. एवढं मोठं होतं ते केळाचा घड पूर्ण. त्याला टेकी द्यावी लागतात कधी कधी. पण जशी केळीचं फळ पक्व होत होत जातं, ती जशी वाकत 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 संपत जाते. ज्ञानोबा म्हणतात तद्वत फळली केळी उन्मळे तेवी आत्मलाभे प्रबळे. त्याला आत्मलाभ झाला ना, प्रबळ आत्मलाभ झाला. होतं काय? तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती लागे. आता त्याला विषयात नाही रमत तो. हो, न तेषु रमते बुधा तेषु न रमते. मग कोण रमतं? ऐका, विचारी माणसं संसारात रमत नाहीत. वाक्य ऐकलं? विचारी माणसं संसारात रमत नाही. आम्ही विचारलं विचारी माणसं संसारात का रमत नाहीत? उत्तर आहे ते विचारी आहेत म्हणून. कळालं? विचारी माणसं संसारात रमत नाहीत. का रमत नाहीत? विचारी आहेत म्हणून. मग विषयात रमतात ते कोण असतात? तुम्ही किती डोळे वाटावरून बघितलं तुम्हाला ऐकावत लागेल हे. हो, ऐकलं का? मूर्ख असतात. या विषयाची निसुके झकवती कवन. विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख. पण काय की जती मूर्ख न सेविता न सरे. म्हणून मूर्खच विषयात रमणारे, पण ते शहाणे झाले नाही. सांगे कुमुद दळाचे ने ताटे, जो जेविला चंद्र किरण चौकटे. तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. तैसी आत्मसुख उपाईले, तयासी आपण पेचे फावले. तया विषय सहज सांडवले बोलू काही. आता आम्हाला हा संसार गोड वाटत नाही. संसार तो कडू झाला. एक काळ होता आमचा असा, आम्हाला कडू झाला नव्हता, कडू वाटत होता. तो का म्हणे कडू वाटतो. आम्हाला कडू वाटतो का गोड लागतो? गोड लागतो. हो, तुकाराम महाराजांनी हाच शब्द उचलून आपली अशी खरडपट्टी काढली आहे. कार्य नाही तैसी देवाची ती गोडी. ऐकताय ना? नागवणी सोडी पत्नी जैशी. बायको तुझी एवढी नागवण करते तरी तुला ती आवडते, तेवढा गोड तुला परमार्थ का लागत नाही? म्हणजे याचा विपर्यासी अर्थ असा आहे की संसार तुला जेवढा गोड लागतो तेवढा परमार्थ गोड का लागत नाही? बरं, बारकी नागवण आहे, त्या संसारात बारकी नागवण आहे. कसं सण होतं तुमची तुम्हाला माहिती. उदाहरणात देतो. उदाहरणानं ह्या माता माऊल्यानं आत्ता सांगतो, तुम्ही उगा आमच्या मागं लागत जाऊ नका, बायावर अत्याचार व्हायलाय म्हणून. उलट अत्याचार गड्यावर आहे. मंडपात बघा सगळा तुमचा बिचारे कोपऱ्या कापऱ्यात बसलेत. हा, ऐका आता किती नागवण आहे. प्रवास वर्णन करतो. एक माणूस बायकोला घेऊन प्रवासाला निघाला. ऐकताय ना? एक माणूस बायकोला घेऊन कुठे निघाला? प्रवासाला निघाला. तर प्रवासाला जाताना पिशवी कोणाकडे असते? बोला की. हा, गाड्याकडे. पिशव्या जर 2 असल्या, एक जड आणि एक हलकी, तर जड कोणाच्या बोकांडू? गाड्याच्या. अगदी बरोबर. एसटी स्टँडवर गेल्यावर एसटीची चौकशी कोणी करायची? तुम्ही घाबरू नका बरं. आज मी आंदोलन छेडलंय, फक्त मला साथ द्या. हा, भिवूच नका त्यांना तुम्ही. मी आहे तुम्हाला. मी हिम्मत केली, तुम्ही हिम्मत करा. आणि मी हिम्मत का केली? मला बायको नाही म्हणून. मला काय हिम्मत होती असलं बोलायची?
पण केली ना आता कशी का व्हायना हा काठी घेऊन ते काठी ठेव बाबा भेव लागलं ना मला ऐका मंडळी ऐका एसटी स्टँडवर गेलं चौकशी कोणी करायची एसटीची एसटी आल्यावर पळू पळू जागा कोणी धरायची बोला की बरं जागा जरी एकच भेटली तर बसायचं कोणी बरं जागा जर दोन भेटल्या नशिबानं दोन जागा भेटल्या तर खिडकीच्या बाजूला हवा घेत कोण आणि एसटीच्या लोकांच्या घामाचा वास घेत कोण पुढं अजून आहे का कंडक्टरला तिकीट 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 काढाय कोण गडी पुन्हा त्या बायकोला पाणी प्यावं वाटलं तर पाण्याची बाटली आणाय कोण तिला गारगार उसाचा रस प्यावा वाटला तर कोण पाहिजे तर घाबरू नका तुम्ही बोला ना काहीतरी कोण गडी मालक तिला कुरकुरे खाऊ वाटले तर कुरकुऱ्याचे पुढे कोणी आणून द्यायचे बरं एवढं खाऊन करंजीच्या घाटात तिला डच मळलं ती वकली एवढं खाऊन करंजीच्या घाटात तिला डच मळलं आणि ती वकली तरी तिच्या शेजारी कोणी बसायचं गेल्या वर्षी त्या बंकट स्वामीच्या नारळी सप्त्यात असंच म्हणलो बरं मी तरी तिच्या शेजारी कोणाला बसावं लागत तिथला चौपदार म्हणला महाराज बसावं लागत नाही का पुसावं बी लागत म्हणला पुसावं बी लागत बसायचं असू द्या तर पुसायचं असू द्या कोणाच्या नशिबाला बरं एवढं करून ती बाई नेली पाहुण्याच्या घरी कुठे नेली पाहुण्याच्या घरी तर निघताना लुगडं कोणाला माणसाच्या नशिबाला बाबा एवढा एवढा रुमाल नाक पुसाय पुराणा तो अजून वनवास संपला नाही माझ्या वाघाचा नाही संपला पुन्हा येताना एसटी मध्ये हिच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुम्ही माझ्या पाहुण्याशी कशी चुकीची वागली हे ऐकत यावं लागत हिच्या पाहुण्याकडे गेला ह्याच्या पाहुण्याकडे गेलेला असला तर तुमच्या पाहुणे माझ्याशी कशी चुकीचे वागतात हे ऐकत यावं लागत अजून वनवास संपला नाही तोडीन किरवाणी भैरवी अजून बाकीच आहे पण असा त्या बाईनं किती ताप दिला ती घरीच आणावं लागते जसं एखादा गुरखी म्हैस घेऊन रानात जातो कोण गुरखी मग ती म्हैस धानाव पडू नाही तो उधळू किती ताप दिला तर त्या म्हशीला कुठं आणावं लागत घरीच आणावं लागत नाही ऐका ना तुम्ही दृष्टांत सिद्धांताची घालमेल करून मला अडचणीत आणू नका तुम्ही मोकळं ऐका हे एकाच घालून मला अडचणीत आणू नका हे ध्यानात ठेवा जसं त्या म्हशीनं किती ताप दिला तर तिला घरीच आणावं लागत तसं हिनं किती ताप दिला तर कुठं आणावं लागत कोणाला इकडं म्हैस कोण म्हणलं बापू ना आणि घरी आणले की ती पिशवी टेकीत नाही आजळी ती अशी कोपरापासून हात जोडी ती आणि एक वाक्य म्हणते याच्यानंतर तुमच्या संग कुठंच कशी अनुभवाची बोले त्यांची तू का म्हणे चाकूनी सांगे बाबा तुम्हाला प्रश्न पडला असेल हा बाबा तर ब्रह्मचारी ह्याला एवढं बारीक कसं माहिती नाही साहजिक आहे बाबा प्रश्न पडणं खरंच आहे सत्यवान महाराज हा बाबा ब्रह्मचारी ह्याला एवढं बारीक कसं माहिती त्याचं कारण आहे मला माहित असण्याचं कारण आहे हे ऋषी मुनी आहेत ना मला रोज भेटतात हे ऋषी मुनी रोज भेटतात आणि त्यांचे अनुभव सांगतात ते आम्ही कीर्तना सांगतो बाकी आम्हाला काय असा संसार तरी आम्हाला याची गोडी का गोडी ज्ञानोबराची ओवी सगळ्यांना पाठे विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला पण आता आम्ही प्रमेत आलो आणि प्रमेत आल्यामुळे मूळ संसारच कडू आहे आणि आम्हाला त्याची प्रमा झाली यथार्थ ज्ञान को प्रमा कहे है यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणतात मग आता आम्हाला त्याचं स्वरूप कळालं आणि आता पहिले वाटत होता कडू आहे काय किंवा संसार असं वाटत होतं पण आता निश्चय झाला देवानं जीव तृप्त झाल्यामुळे संसार तो कडू झाला आमचं जीवन देवानं तृप्त झालं पण ही तृप्ती कशी आहे तृप्ती मुळात कशाला म्हणतात
हो, एखादा पदार्थ पोटभर खायला मिळाला कशावरून? माणसानं ढेकर जरी दिला तर त्याचाच आला पाहिजे. ते वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा लय गोड म्हणायचे. अण्णा म्हणायचे पंक्तीत येणारे पदार्थ 2 प्रकारचे. पंक्तीत काय काय पदार्थ कसे येतात? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. आणि काय काय पदार्थ असे असतात, आता मागुता येईल फेरा, खेतून घडे या नगर. अण्णा म्हणायचे उगत तोंड खवळून जाणारा पदार्थ त्याला पोटभर म्हणत नाहीत. पदार्थ एवढा पाहिजे की आता ढेकर जरी आला तर त्याचा. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. ढेकर जेवणाचा परिचय देतो. ज्ञानोबा तुकोबारायचं प्रमाण देतो. झाले भोजन असे दिसे. अरे याचं भोजन झाले कशावरून? 2 शब्द तिथं तुकोबारायने मांडले. झाले भोजन असे दिसे. काय झालं? चिरा पडून ठेला इच्छे आणि धालियाचे आयशे बरवे येती उद्गार. त्या तृप्तीचे उद्गार येत असतात आणि त्याच तृप्तीचे उद्गार महाराज अभंगाच्या आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर तेची ताती करा, तेची ताती हे करा. आनंदाने हरिहर, आनंदाने हरिहर तेची ताती हे करा, ताती हे करा, ताती हे करा. आमचं जीवन देवानं तृप्त झालं. पूर्णता कशावरून आहे? कारण आम्हाला ढेकर तेच यायला लागले. आता नुसते ढेकर देतो आणि 8 तास घेतो. ऐका तुकाराम महाराजाचे ढेकर. आपण पंचदशीपासून चालू करू ढेकर. पंचदशी ढेकर आहे. तृप्तिदीपाच्या शेवटी 5-6 श्लोक आहेत क्रमानं, है ना? धन्योहम धन्योहम स्वात्मानं व्यंजसा वेदमी, धन्योहम धन्योहम आनंदम बिभेती मे स्पष्टम. आता मला आनंद अनुभूतीला येतोय आणि स्पष्ट येतोय. जीवाला सुद्धा आत्म्याचाच आनंद आहे पण अस्पष्ट आहे, अज्ञानानं आवृत्त येतो. हो, पण आता आम्हाला स्पष्ट अनुभूती यायला लागली. हा ढेकर आहे. आता तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे ढेकर आहेत. पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास. हे ढेकर आहेत. बरे झाले देवा निघाले दिवाळे. ढेकर आहेत. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ढेकर आहेत. ढेकर आहे ते. त्याची येतात ते ढेकर. काय ढेकराचं स्वरूप आहे? आनंदाचे. आमचे ढेकर आनंदाचे आहेत, आमचे ढेकर दुःखाचे आहेत. काय चाललंय? बरे बंगला गाडी तरी बरं. काय काय नाही खरं महाराज. मी आहे म्हणून बरं आहे. बरं कोणाला विचारा. म्हाताऱ्याला म्हणते मी म्हणून बरं आहे. म्हातारी सुद्धा म्हणते मी म्हणून आहे बरं आहे. पोराला विचारा ते म्हणते मी आहे म्हणून बरं आहे. नेमकं कोणामुळं बरं आहे त्यांचं त्यांना माहिती. नाही तर अवघड आहे. कोणी नाही. बस भेटले म्हणून काय नय बोलो फार बैसो जनामध्ये. लय लोकात बसलं बोलायला लागलं की लय झालं तर 2-3 मिनिटं परमार्थाच्या ट्रॅकवर येतात लोक. लगेच ट्रॅक बदलतात. हो, लगेच ट्रॅक बदलतात. म्हणून राणी दुःखी दुःखी भेटले. त्यांचे उद्गार दुःखाचेच आहेत पण आमचे आनंदाचे आहेत. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. आनंदाचे का? कारण आनंदरूप जो परमात्म्याचं स्वरूप आहे त्याने आम्ही तृप्त झाल्यामुळे स्वात्मानं व्यंजसा वेदमी आनंदम बिभेती मे स्पष्टम. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. त्याची येता ढेकर आनंदाचे. तोंडाला हर येतं आणि हरी येतं. म्हणजे आता आमचं चिंतनात नाम घडून राहिलं. आमच्या जीवनात हरीच येतो. आम्ही जर तुम्हाला विचारलं कसं काय लय खुश दिसताय? गाडी आली म्हणून. साधूला विचारा कशामुळे खुश आहेत? देवाची कृपा आहे म्हणून. का? शेती घेतली तुम्ही? मेवण्यानं सहकार्य केलं म्हणून. साधूला विचारा देवाचा आशीर्वाद मिळाला म्हणून. हे फरक आहे.
त्याच्या तोंडात हर नाही तर हरीच आहे आणि आमच्या तोंडात हे सोडून सगळे. बऱ्याच लोकांच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही महाराज. मी माझा अनुभव सांगतो. आमची पद्धत आहे, कोणाचाही फोन येऊ द्या आम्हाला, आम्ही जय हरी रामकृष्ण हरी असं म्हणतो. एकदा मला एक फोन आला, ते रॉंग नंबर येतो ना तसा. मी म्हणलो जय हरी, आता तिकडून काय उत्तर यायला पाहिजे होतं? जय हरी राम राम काय यायला पाहिजे होतं. तिकडून उत्तर आलं मायला फोन मठात गेला वाटतं. येत नाही देवाचं नाव तोंडाला. बरेच लोक असे हलक आपलं बेकार आहेत. पण आमची एक पद्धत आहे भाऊ, आम्हाला फोन आला ना, पुढचा जोपर्यंत जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणत नाही ना, तोपर्यंत आम्ही पुढे बोलतच नाही. रामकृष्ण हरी, हॅलो महाराज, रामकृष्ण हरी, हॅलो महाराज, रामकृष्ण हरी, हा रामकृष्ण रामकृष्ण, बोला आता कोणती तारीख पाहिजे. तो बोलतच नाही. पण आमच्या तोंडात आनंदाचे हरिहर. पण महाराज हे सगळं झालो, पण इंद्रियाचा स्वभाव लय विचित्र आहे हो. न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा. यांचं कसं म्हणे बाबा आम्ही ज्यानं तृप्त झालो ना तो असा आहे. वेदी आणि कास ऐसा जया अंगी कस. त्याच्या अंगात असा कस आहे, तो सगळ्या इंद्रियाला खेचून घेतो. त्याचं रूप डोळ्याला खेचतं, त्याचे वेणू कानाला खेचते, त्याचा स्पर्श त्वचेला खेचते. एरवी विषयात हा कस कोणाकडच नाही, एकाही विषयात कस नाही. पहा तुम्ही, गुळानं जीभ शांत होते, डोळे नाही होत. हे बाळा तुझं नाव काय रे? अर्जुन. तुझं रे काय? सोहम. सोहम इकडे सर जरासा. गुळ डोळ्यात घातल्यावर काय होईल रे? गुळ डोळ्यात घातल्यावर काय होईल? सोहम घाबरला का तू? जाऊ दे मग, आहे ना आपल्याकडं. गुळ डोळ्यात घातल्यावर काय होईल? ते म्हणते डोळ्याला गोड लागन. हेच भारताचं भवितव्य. भारताचं भवितव्य हेच. स्वामी विवेकानंद म्हटले मला 100 नचिकेता द्या, मी तुम्हाला जग बदलून दाखवील. मला असे 10-5 द्या, मी सगळा भारत मातीत घालून दाखवील. चला त्यालाही सोडून दे. हे बाळा गोळ डोळ्यात घातल्यावर काय होईल रे? द्या कॉफी घ्या ना, कॉफी द्या ना लेकरांना, हो द्या ना पास. काय होईल रे? डोळ्याची आग होईल. गुळ कानात घातलं तर काय होईल? कान ऐकू यायचं बंद होईल. अगदी बरोबर. गुळ नाकात घातल्यावर काय होईल? खरट होईल. खरट होय, खरट लागतो का नंतर? बर हा श्वास घेता येईल. मला वाटलं खरट लागन का काय असं म्हणला का काय. हो, श्वास यायचा बंद होईल. म्हणजे गुळात कस नाही महाराज, नाकाला त्वचेला ह्याला तृप्त करण्याची, वेदण्याची नाही. एक आहे नियत विषय जिभेचा आहे, पण त्या जिभेची तरी तृप्त करायची कुवत आहे का त्याच्यात? नाही. याला उदाहरण देतो मी, अगदी सोपं उदाहरण देतो आणि देवाच्या पदार्थ अर्थ असं घेतो. भाऊ तुमचं नाव काय? तुमचं अहो तुम्हाला विचारतोय मी. हा संतोष भाऊ, तुमची आवडती भाजी कोणती? कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा. त्या साताऱ्याकडे गेलो रामेश्वर बाबा, मी एकाला म्हटलं तुझी आवडती भाजी कोणती? ते बाबा कीर्तना सांगण्याजोगी नाही. म्हणून आधीच आपलं लाईन क्लिअर केलेली बरी बाबा, ते कीर्तना सांगण्याजोगी सांगा संतोष भाऊ. हा मेथीची आवडती. संतोष भाऊ तुम्हाला मेथीची भाजी बायकोची हाची आवडती का आईची हाची आवडती? हुशार आहे बरं. ते म्हणते दोघीची हाची आवडती. त्या बाबाला माहिती आहे संतोष भाऊला, ह्या बाबाचा खेळ होईल पण घरी झाल्यावर महाभारत मया घरी होणार. ह्याला काय लागलं? हे नारळ घेईल, गाडीत बसल निघून जाईल. पुढं महाभारताला मला तोंड द्यायचे. हे गंधारी, हे द्रौपदी. आवड मेथीची भाजी. कोणाला मेथी आवडते, कोणाला वांगा आवडतं, कोणाला पिठलं आवडतं, ज्याची त्याची आवड आहे. पण ती एक भाजी जिभेचा नियत विषय, पण त्याला तरी स्थिर करण्याची ताकद त्या विषयात आहे का? नाहीये. आता मेथीची खाल्ली
संध्याकाळी खाल्ली, उद्या खाईल, परवा खाईल, पुन्हा त्याचाही कंटाळा येतो. म्हणून विषयामध्ये एकालाच वेधून घ्यायचा कस नाही, तर सगळ्याला वेधून कसा घेईल. पण आम्ही ज्या परमात्म्याने तृप्त झालो ना, तो वेधी अनिकास ऐसा जया अंगी कस, असा तो कसदार आहे. सगळ्या इंद्रियाला खेचून घेतो, एकच प्रमाण देतो, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान कधी. तो का म्हणे माझा सकळ देह भाव कधी. नाही नाही ते नाही. तो का पाहता श्रीमुख डोळ्याची भूक, जिवे गोडतीनं अमृत जयास, श्रवणाची वाट गेले भेदाभेद, महामळे मन शुद्ध चोखाळले. तो का म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. असा त्याच्यात वेद अनेकास ऐसा जयांगी कस, अशी पूर्णता आम्हाला प्राप्त झाली. अजून कशी पूर्णता झाली. तो का म्हणे भूक येणे न लगे अनेक. एकदा हे मिळालं की पुन्हा कशाची भूक राहतच नाही. कोणाला सत्तेची भूक आहे, कोणाला विषयाची भूक आहे, पण आम्हाला कोणतीच 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 भूक नाही, कोणतीच भूक राहिली नाही. किमिच्छन कस्य कामाय शरीर माणूस संजरेत. पण कोणाला चेत जर अयमस्मिती, हा आत्मा मी आहे, ही बुद्धीचा उदय ज्याचा होईल त्याला, कोणालाही नाही. काय आत्मानं चेत विजानीयात अयमस्मिती पुरुष किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. आता आम्हाला कोणतीच इच्छा राहिली नाही, कोणती भूक लागत नाही. कशावरून. आमचं जीवन पूर्ण झालं. महाराज तुमचं जीवन पूर्ण झालं कशावरून. आम्ही देवानं झालो. एकच प्रमाण देतो आणि थांबतो आता. केवळ तो मिळाला तरच विषयाची भूक संपत्ती असे नाही. असे काही महात्मे आहेत, त्याच्या प्राप्तीचा संकल्प झाला तरी विषयाची भूक संपलेली महात्मे आहेत. यमाच्या दरबारात नाचिकेत गेलेला आहे. कथा सांगायला वेळ नाही मला. अजून नाचिकेतला आत्मज्ञान झालेलं नाहीये, पण त्याची आत्मनिष्ठा पाहण्याकरता यमानं 2 अडचणी आत्मज्ञानातल्या तिथं सांगितल्या कठोपनिषदामध्ये. आधी त्याचं दुर्विज्ञेयत्व सांगितलं. अरे ते अवघड आहे, कोणालाही जमते का ती, तरी तो हल्ला नाही. आणि दुसऱ्यांदा नचिकेतला प्रलोभन दिलं, तरी त्या प्रलोभनामध्ये नाचिकेत अडकला नाही. मग त्याच्या मार्गावर लागणाऱ्यांची ही स्थिती आहे, तर मार्गावर पोहोचणाऱ्यांची काय स्थिती असेल. म्हणतो का म्हणे भूक येणे न लगे अनेक. कशामुळे. देवे जीव झाला म्हणून. संपलं माझं कीर्तन. ऐका मंडळी, भाग्यवान आहेत आपण. असं ज्याने आपलं जीवन भक्तीने पूर्ण केलं, देवाने पूर्ण केलं, अशी परंपरा म्हणजे ही नारायणगडाची परंपरा आहे. अशी परंपरा आहे. या परंपरेची दिव्यता खरं तर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार दरी डोंगरात गल्ली बोळात व्हावा याकरता उभ्या महाराष्ट्रात बाबा पंढरपूरकडं फड आहेत, नगर बीड इकडं गड आहेत, देगलूर इकडे मठ आहेत. औशीकरांचा मठ, देगलूरकरांचा मठ, कंधारकरांचा मठ, तिकडं मठ आहेत, इकडे गड आहेत, तिकडं फड आहेत, काही भागात संस्थानिक आहेत. पण जी गड परंपरा आहे, जी परंपरा अनेक गड परंपरा आपल्याकडे आहेत. काही अर्वाचीन आहेत, काही प्राचीन आहेत, काही कशा आहेत, काही कशा आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीनं गड आहेत. प्रत्येक गड आपलं कार्य करत असतो. पण प्राचीनता प्राचुर्यता ज्या गडाला प्राप्त झाली तो गड म्हणजे नारायणगड आहे. अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त हा गड आहे. ज्या गडाकडे सामाजिक भान आहे, ज्या गडाला आध्यात्मिक भान आहे, ज्या गडाकडे दगडा मातीचं जसं वैभव आहे तसं गुणीजन आणि विद्वानाचं वैभव आहे, असा हा गड आहे. या गडाकडे कोणती कोणती संपत्ती बाबत, ह्या गडांकडे संपत्ती कोणती कोणती भौतिक संपत्ती आहे त्याची मला लई माहिती नाही. ह्या गडाकडं भौतिक संपत्ती किती आहे. आता आम्ही पाहतो पंढरपूरचा मठ आहे, गड आहे, अजून काय असेल ते बाबांना तुम्हाला माहिती आहे. हो, आणि मला आलाच अंदाज तर पुढे येईल. काय झालं हसाय तुम्हाला, अवघडच आहे भाऊ तुमचं काम. असं काही नाही, संपन्न गड आहे त्या अंगानं, पण ही संपत्ती आहे. अजून अशी गुणीजन मंडळी, अशी टाळकरी मंडळी, निष्ठावान टाळकरी मंडळी, ही एक संपत्ती आहे. जसं भुवन संपत्ती आहे तसं जीवन संपत्ती आहे. ऐकलं का. माधवबाबा पाहण्याचं भाग्य मिळालं, पण त्यांच्या सहवासात राहायचं भाग्य नाही मिळालं आम्हाला. फार जवळून माफी मागतो. काय झालं,
आम्ही परमार्थात आलो आणि तसे जे आळंदीला गेलो तर पुन्हा इकडं लई फिरलोच नाही, अशी अडचण झाली. आणि आम्ही फिरायला लागलो तेव्हा बाबा थांबले फिरायचे, पण बाबाजवळ लई जाणं झालं नाही आम्हाला. बाबाचं जीवन काय उंचीचं आहे हे लक्षात येतच. कितीतरी गावामध्ये बाबाची मंदिर आहेत, हे त्याची पावती आहे, ही पूर्णता, ही संपत्ती आहे. पण आमचं भाग्य आहे, आम्हाला नगद नारायण महाराज बघायला नाही भेटले, पण आम्हाला शिवाजी महाराज बघायला भेटले. का कमी आहे काय आमचं? आता शिवाजी बाबाकडे कोणती संपत्ती आहे? मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न लक्ष्मी ते आयशा नावे. मोकळं मन आहे, त्या मनात कसलंच कपट नाही. महाराज आता मी किती यत्किंचित विद्यार्थी आहे. मगाशी मला यायला थोडा वेळ झाला, इथे भाऊनी फोन केला, संभाजी महाराजांनी फोन केला. भाऊ बाबाजवळ बसलेले होते, बाबाला बोला म्हटले 2 शब्द. बाबाकडे दिलं. आमचं ज्यांच्याविषयी आमच्या अंतकरणात आदर आहे ना, आम्ही त्यांना जे हरी म्हणत नाहीत, बाबा पाया पडतो असं वाक्य वापरलं मी बाबाला. काय वापरलं शब्द? पाया पडतो. तर प्रत्युत्तर काय आलं? बाबा साष्टांग दंडवत घालतो. ह्या लहान आहे, कालचा पोरगा आहे, काय ह्याला एवढं बोलाय असं नाही. म्हणून मला असं वाटतं बाबाकडं मोकळ्या मनाची संपत्ती आहे, वाणी रसाळे. बाबाची युट्यूबवर मी कीर्तन ऐकत असतो, बरं लय झटके आहेत बाबाची कीर्तन. आम्हाला वाटायचं आम्हालाच फवारेनी येते का काय, बाबा लय हो ऐका, वाणी रसाळे. बाबाची ती स्टाईल लय भारी. जाणोने भव स्वर्गा उभगले, मोक्ष योग ध्याना वळगले. बरं उंच ते आम्हाला मनाव वाटत, पण आवाज नाही चालत आमचा. त्याची अडचण काय माहिती का? देव आम्हाला आवाज देताना लय कृपण झाला बघा, आणि नको तिथं लय उदार झाला. आता काय सांगावं देवाला, काय कळत नाही. इथं मोकार उदार झाला बघा, आणि इथं झाला कृपण. त्याला काय करावं? मोकळं मन, वाणी रसाळे. मला अजून एका संपत्तीपर्यंत जायचंय आणि बाबाची स्तुती करतो असं नाही, मला त्याचं दर्शन तिथं घडलंय म्हणून सांगतो. बाबाकडं अजून कोणती संपत्ती आहे? जयाची विनयो हेची संपत्ती, नम्रता हीच ज्यांची संपत्ती आहे. मला बाबाचं अजून विशेष वाटतं. बाबा जसे आध्यात्मिक कार्यात धडाडी नाहीत, तसं सामाजिक कार्यातही धडाडी नाहीत. हो, आपल्या डोंगर दरीतला पोरगा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरता पुण्यात जातो, आणि पुण्यात जाऊन त्याला कोण्या कोण्या संकटाला तोंड द्यावं लागतं याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. तिथं पोराला सगळ्यात मोठी अडचण खोल्या मिळत नाही. खोली मिळाली, एका खोलीमध्ये जसा एका डालीखाली 25 कोंबड्या, तसं एका खोलीमध्ये आहे का नाही बाई, 15-15, 20-20 पोरं. जेवण वेळची वेळी मिळत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तिथं आजूबाजूला असणारं वातावरण. झाला तर तयार होतो, नाहीतर काय पत्नाला जातो. मी पाहिलेले म्हणून सांगतो. सोलापूरचं कीर्तन करून आलो आणि कोरेगाव पार्कमधून गाडी घातली पुण्यात यायला, आळंदीत यायला. खोटं नाही बोलणार नारदाच्या गादीवर. भाऊ 20 ते 25 वर्षाची पोरगी, कमराच्या वर एवढा सुद्धा कपडा घातलेला नाही, पूर्ण उघडी, दारू पित रस्त्यात बसली होती. गाडी नेली, हॉर्न दिला तर घाण घाण शिव्या द्यायला लागली. शेवटी गाडी वळवली. हा कली काळाचा धोका फार मोठा आहे. पण नारायणगडाचं हृदय द्रवलं. आपल्या डोंगर दऱ्यातला पोरगा आणि सगळ्यांची कुवत नाही हो. त्या खोलीचं भाडं भरणं, त्या क्लासचे भाडे भरणं. तर क्लासचं भरलं तर खोलीचं खायचं काय करायचं, खायचं खोलीचं केलं तर क्लासचं काय करायचं. म्हणून नारायणगड द्रवलं. आणि नारायणगडाने आता बीडमध्ये तशी अभ्यासिका चालू केली. बाबा हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला एवढं बरं वाटलं. आम्ही शिकलेलो नाही मंडळी, आम्ही शिकलो नाही जास्त. हो, तुम्ही 10वीत 3दा नापास आहे मी. फक्त ढ असा अर्थ करू नका, हा ना. हे ढ असं वाटत. मला रुची त्या शिक्षणात नव्हते. विचारा, संस्थेमध्ये आल्यावर 3-4 वर्ष मेरिटनं पास झालो, चांगल्या मार्कानं पास झालो. हा, तेवढा अभ्यास नका का करीन आम्ही, पण शिक्षणाचं महत्व फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे.
आणि आशेचा किरण आपल्याला दिसून येतोय. शिक्षणाची गरज आहे, पोरं शिकले पाहिजे. आणि हा उद्देश गडाला वाटला, बाबाला वाटला आणि त्यांनी कार्य चालू केलं. बाबा, या कार्याकरता तुमच्या चरणावर माझे शतशः नमन आहे, शतशः नमन आहे. फार गोर कार्य आहे. म्हणून याला शैक्षणिक भान आहे, आध्यात्मिक भान आहे. आणि अशा भानाचं भान ठेवून दिमागात पारमार्थाची शिस्त जपत कार्य करणारा आपला नारायणगड आहे. त्या गडाचा हा सप्ताह यावर्षी या गावाला शिरस मार्ग या गावाला प्राप्त झालं. गाव कुठे मला दिसलंच नाही अजून. इकडे आहे का? केवढं आहे गाव? मोठे. मी उशीर आल्यामुळे दिसलं नाही काय किंवा पण ऐकलं का मंडळी, ह्या बाबा ह्या शिरस मार्ग गावाचे कौतुक करावं लागेल. बाबा कौतुक करावं लागेल. का कौतुक करावं लागेल? त्याचं कारण आहे, असल्या काळात त्यांनी एवढा सप्ताह केला, याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल. पण त्या ग्रामस्थांचं कौतुक करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झटण्याकरता तरुण पोराची संख्या भरपूर दिसते इथे, तेही आनंदाची गोष्ट आहे. पंक्ती घालणारे किती देतील हो, पण शेवटच्या माणसाला वाढेपर्यंत कंबरड मोडते पोरांचं, आहे ना. आणि पोरं वाढतात आणि पोरांनी वाढली पाहिजे. महाराज संभाजी महाराज, तुम्हाला शास्त्र माहिती की नाही मला माहीत नाही, जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय शास्त्र आहे? मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. म्हणून या तरुणाकरता एकदा टाळ्या वाजवा मोकळ्या मनानं. म्हणून पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्ते, नेतृत्व कार्यकर्त्यांना नमन करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी, माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी समर्पित करून थांबतो.